मग तुम्ही तडसडला जायचा होय? हा? तडसडला आम्ही नाही गेलो कधी. मोना मग? तेवढी गेली ती कोणच नाही गेलं कधी नेलंच नाही नेलंच नाही कधी. मोना मावशी तेवढी येत जात होती मग 2-3 बाऱ्या गेली. होय. हो पुन्हा आमचं आम्हाला नाही कधी माहिती. फक्त नेलं होतं नानानं मला तुळजापूर आणि काय ते अक्कलकोट ही ती तिकडलं दावलं तेवढं. तिकडं होय. हो एवढं दाखवलं. मग पहिल्यांदा इकडं इकडं काय होतं ही घर बांधायच्या आधी? इकडं हो काय नाही मोकळंच. होय. हो मग ही पुन्हा लय ही तिकडं वेळ लागलं म्हणून का नाही हा 17 फूट आहे सगळं आपलं. हा तुम्हाला 17 फूट हा आणि तुम्हाला जे असतं तिकडे म्हणजे वर्दळ आहे म्हणून दिले. हा त्यासनी 17 फूट बाबाला 17 फूट आणि माईला 17 फूट असं अशी एवढी जागा आहे बघ. पहिले मोकळंच होतं. इकडं होय. हो आणि तिकडे 3 घरं होती तेवढ्यातच सगळ्याची लग्न झाली तुमच्या कुठल्या? का नाही उकारण त्या घरात होय. हो तेवढंच 3 घर चौकटी तेवढ्याच होते आणि इकडं सारं परड होतं ते इकडं सगळं नौखन आहे. गुराची सप्पर होती गज्जी लावायची हो ती इकडं मोकळंच होतं. आणि मग इकडं पहिल्यांदा घर आम्ही बांधलो होय. हो नाही सगळ्यांनीच बांधलं नाही तुमचं सारी बंगला बांधायला सुरुवात केली आणि पुन्हा मग अशी जागा वाटून घेतली आणि परत मग आम्ही बांधले आणि आमची मागणी ही आली शेजारची आमची. ही होय. आणि पुन्हा यसनी घरकुल मिळाली. तुम्ही पहिल्यापासून इथंच आहे वाड्यात आंधरवाडीचा? हो तर मग कुठं जायचं? बाहेर कुठे गेलं नाही? नाही. कुठं नाही नेला हौशा बड्याची होती ती नेणार आमची सासू होती का नाही हा. दातात पदर धरून वाडीत नाही हिंडायची ती आणि ती तिला काय म्हातारी माहित नाही बापूची बाई होती. तिने मला 5-7 महिने नेले. ज्योतिबा कधी माहित नव्हता तिला होय. मग मग तू तरी गेल्यास का ज्योतिबाला? मी गेली नवरा मेजवान तवर नाही आम्ही ज्योतिबा बघितलाय नायकबा बघितलाय. तुझ्या नवऱ्याला काय झालं? तुझा नवरा कसा गेला? पकड मुंबईत बाबा खोकेच्या कामात खेळा लागला आणि तुला सांगितलं बी नव्हतं होय त्यांनी? मग तुला कसं कळलं? मरल्यावर तार होती हा तेव्हा. तारा करायची ती काय होतं का हा मग भाऊसनी तार आली भाऊ आलं होतं इकडं मुंबईसनं आणि पुन्हा मग हे गेलं तर तोवर झालं तुझी. कोण आणतं इकडं कोणी आणलंच नाही मग तू शेवटचं बघितलंच नव्हतं सुरेश? नाही ना नाही बापू तवा 4 महिन्याचा होता होय. हो मग बघ तुमच्या चुलत्या ह्याला आजोबाला बी नव्हतं आणलं बापूसनी कोण? मायचा नवऱ्याला. ती आता सगळी तट no, पण त्याला बी नव्हतं आणलं इकडं. तुला नेली नव्हती होय मग मुंबईला त्यांनी नाही. तुझ्या नवऱ्यानं? तुझ्या नवऱ्यानं तुला मुंबईला नव्हती नेली? नाही नाही. अरे इथं दुष्काळ पडला. तिथंच करायचं दुष्काळ पडला म्हणून गेले ते तिकडे. होय. तिकडेच हे झालं. इथं म्हणजे असं काहीच नाही. आधी पोरं बाळं पहिल्यापासून काय खोकेच्या कामात खायची असं. तुझं लगीन किती साली झालंय मग? काय मला माहित केवढी होतीस तू? मी वय हो. मी होती किती आमची रक्षी देऊन व्हायचं मोठी एवढ्या मारक्या तू लग्न? लई बारक्या सिद्धीगत बोलून नवरी माझं तुझी आजी बी तशीच होय. माझं बी तसंच गौरव. ही तर हे बघ होती एवढी सुद्धा नव्हती होय. नाही तर ह्याच्याकडं गावदरीला उभं राहून भा करायची का? रडायची करमायचं नाही म्हणल्यावर काय फला घालीत होती त्याला करमायचं एवढ्या बारक्या नवऱ्या पाहिजे काम ना? काय नाहीत आता बाबा का निघालं 20 वर्ष 30 वर्ष आता निघालं 18 वर्ष. वर्ष काय न पण तवाची माणसं बी चांगली होती. ते का माहित. हं. तुझं माहेर कुठलं? माझं माहेर कचऱ्याची बाई आणि तुझं काकी? शिरावड. शिरवड्याची आहे तू? हो शिरावडीची आहे मी. होय. आमच्या भावाचं तर तुमची तुझं लगीन कसं झालं होतं आठवतंय का? कुणाला तुझं लगीन तिथेच झाली बागा कसं झालं होतं? काय काय होतं? सगळं असं आता काय आहे पहिले कायच नाही वया असायचे आणि 4 दिवस लगीन असायचे 4 दिवस? हो. काय सांगतोय? हो आज वराडी आहे. 4 दिवस उद्या वरण हळदी. आणि भाकरी थापवर घालायच्या तेच कोणी? आम्ही नव म्हणजे कुणाला कुणाला भाकऱ्या घालायच्या? वराडाला वराडाला. कुणी घालायच्या?
आपल्या आता दुसऱ्याचं लगीन असतं, आता तुझं लगीन असतं तर आम्ही सगळ्यांनी भाकरी करायची. म्हणजे भावकीनं वरडाला मळ्यात घालायचं. भाकरी करायला जायचो पवारायला. समजा शेजा बाजारी अशी कुणाचं बी लगीन असतं आणि त्याला भात मिळायचा नाही, तुकडं जळणाला लावायचं. लावायचं भाकरीचं तुकडं दोन मुळायचं पोती जणाला जळून लावायचं. आणायची. 4 दिवस वराड असायचं. होय. हो. मग वाजत मग तुझं लगीन झालं तेव्हा तुझ्या आधी कुणाकुणाचं लगीन झालं होतं? नाही कुणाचं थोर लिहायचं झालं होतं ते. म्हणजे तू दुसरी आहेस होय? हा? तू दुसरी आहेस का? हो. मग तुझ्यानंतर कुणाचं झालं? माझ्या नंतर नानी ती मेलेली. कोण ग नानी? नानी होती एक आणि एक भाऊ होता, थोर द्यायला जाऊ होती होय. मधली, ते मेला आणि ती बी मेली. तुला पोरं किती झाली मग? मला झाली 7. आणि त्यातली जगली किती? 5 आहेत. 5 आहेत ते. कोण 5 कोण? होती. मग आता दादा कोण? मेला, द्यानू मेला, दादा कोण? शंकरचा बाप आणि दयानू कोण? द्यानु त्यांचं पोरगं आणि लग्नाचा मोठं. तुझ्यागत होऊन मेला. लग्नाला कसं काय? मुंबईत कसं काय? ती त्या बुटीत, बुटीत कामाला गॅस होता. लागला. बुटीत म्हणजे? बुट मुंबईत बुटी बुट्या नसते ते आता बुट चालते ना, त्याचं गॅस बनलं होतं ते पाण्याचं. हा मग त्या माणसानं सांगितलं होतं की याचे दरवाजा उघडू नकोस म्हणून. हा तर ह्यांना काय वाटलं हिंगणगावचा पण येऊ त्यात काहीतरी धन असेल हा. म्हणून ह्यांनी दरवाजा उघडल्याबरोबर नाका तोंडात सगळं ते गॅस गेलं. मिली जाऊ. मिली ती दोघं जण हिंगणगावचा पण येऊ. हो 2. मग अजून बाकीचे कोण कोण? मग हेच केवढे तारे ते नवीन आणि ही दोघात राहायचं. आप्पा आणि बापू. हो आणि मग 3 आणि 2 5 झाली. मग अजून 2 कोण? मिली ती मेली मग तीच की मिली आधी बारकी असताना. बारकी असताना ते. आणि तुला का काकी? मला माहिती की नाही. तू ही सगळी जगली का? ही काय की माझी अण्णा तुझ्या आईची बी ते म्हातारीची 3 मेली. कोण कोण? 3 मिली. 2 पोरी आणि 1 पोरगा. बाजीराव कोणतरी ना? हा तो कसा होता तुला माहिती आठवते का? त्याला बाजीराव होय. हो मला वय हो. मला आठवायचं का? मग कसा होता सांग की. तसं तुम्हाला आठवतो? अरे शाळेत होता. हो तर 5वी तुझ्या 4थी. हो तुझ्या वडिलांच्या रानात गेल्यावर काय दस लागला इथं शिरला आणि त्याच्यात घातली माती. हा ती झाला धनुर्वात. हा. मग 7ला नेला तरी नाही झालं. मग ती तुझ्या बापाला बाजीराव ती पटाला आला. म्हणजे तू पहिला बाजीराव मेल्यानंतर मग बाबांच्या पोटाला आलं होय. कळलं का म्हणून बाजीरावचं नाव म्हणून बाजीराव नाव ठेवलं. होय. पण सेम असाच होता. मला तुझी आजी सांगायची. no असाच होता बाबांसारखं दिसायचं होय. बाबासारखा नागरिक नव्हतं असं. मग नाक होतं वाय जरा नक्की पण असा सेमच असा अंगा याला वाहनाला याला आणि म्हणजे कसं होतं वागायचा कसा? नीट वागायचा का आपलं? काळाचं. लय डांबरट होता. होय. पण काकांचा स्वभाव शांत आहे. लय डांबरट लय डांबरट होता ती. बाया अजून कुणाकुणाची पोरं मी तिथे? अजून नाही थोरली 2 मेली होती. थोरल्याची पण लगीन कोणी एक पोरगी मिली. लगीन होऊन? कोण ग? पमी म्हणून येरडात गेली. तिकडं येराडात दिली होय. आणि जिजीचं तिकडं याक नेलं. कुठलं? कोण? बारकी पोरगी नेली. होय. मग सगळ्यांची पोरं मिळली ती. हो पहिली सारखीच पोरं मारायची ना? तर काय आणि ही आपली नाव्यांची भांडणं झाली तिथे जागेवर, ती काय झालेलं? पण ते काकाने मिटवलंय. पण ते काय झालं होतं त्यांचं काय म्हणणं? त्यांचं म्हणणं होतं की आमची जागा हितवर आहे म्हणजे ते हितवर या आधी. हितपर्यंत? हो हा. म्हणून दावाला आपलं बांधत होती. तेचने इकडं भीत घालायला पण जागा नव्हता. पण पहिली माणसं आहे ती का शेण्यावडे हा. त्या पारीच्या ह्याच्यापासून जागा आपला होता. कुठपर्यंत? उकारडा होता. आता चापा आहे का नाही हा. तर आमचा उकारडा होता. मी शेण टाकलंय ते. मग आणि ती ही खंदीर आलं का नालं त्याची निघालं. नाणी बिणी हा. येतं नाही, ती आणि मग आपली ते जागा आहे. पिंट्याची नाणी पर्यंत? हो होय. हो तिथं बरं आपली जागा आहे पा
पारीची नाणी आहे का नाही पारी कोण? ही पिंटेची हा पिंटेची आता नाणी आहे का नाही हा जगीच्या शेजारी हा. तर तो रचला जा मग जगेला इकडे का मग तोंड करून दिलं? आता ते काय सगळ्यांनी काय ती आत्मे होता तर तो जगीची येती नाही ना आत्म्यानं दिला तिला घरपूर मिळालं आणि त्यानं तकडं बांधलं आपली येती नाही हो हाय 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 बरं आहे हाय बरं इनी बाईला ओळखलंच नाही मी ओळखले मला म्हातारी आहे ना. हो हो इनी बाई मुंबईची. तुमच्या कधी आले मी काय आता इनी बाई यायचे ते ओळखलेच नाही ते आता परत सांग बाकीच राहिले नाही काय हा लावलीच लांब परत सांग म्हणलं बाकीच. मला हे जुनं पुरं नाही काय भारी वाटत. तुम्ही काय काय करायचं दिवसभर मग तुमच्या काळात? शेंगा चाळा अरे आमच्यासारखं कोणी वागायचं नाही आम्ही आता सख्यातूनच जावा होतो पण साजन आम्हाला कोणी साजन. म्हणतच नव्हतं हो. मग मग आता तुझी आम्हाला आई कोणी माय म्हणतच नव्हतं. मी जिजी थोरली आहे म्हणजे आमचं सासर सख्ख भाव होत तिघ जण बरं का म्हणजे सख्यातूनच असं कोणी आम्हाला जावा म्हणतच नव्हते हे काय चुलत लांबचं आहे. नातं नाही पण योग घास असला तरी आम्ही एकामेकाला टाकून खाल्लाय संध्याकाळी घर सगळ्यांनी जेवायचं एका जागी रानात गेलं तरी एका वावरात जळणाला गेलं तरी संघ नमस्कार. तर जाईल तिकडं आम्ही सगळं आहे का बरं मामा नाही नाही ऐक. कधी आला गावाला आत्ताच नाही त्याचा आणि माझा काही सीन नाही मी पहिल्यापासूनच घालते त्यांना नाही फरक पडत ना मला फरक पडत हा 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 आलो आलो हे कबिंग घेऊन आलो. हो हो हो. का हो जेवण करून जा. मग तुम्ही डोंगरात बिंगरात जायचा होय? जळणाला संघ जायचं रोज हो आम्ही गेलो एवढा चढायचा डोंगर घे बैस. डोंगराला एवढा सगळा जायचं डोंगर आणि यायचा, मुळे घेऊन पठारावर यायचं जायचं. मग छोटे शेंगा बोलणं चाळायच्या. म्हणून आमची काय अशी आहे आता फुकते त्याच्या शेंगा चाळायच्या मागणं उन्हाळभर शेंगा पाऊस पडत तर मागणं चालायचं घे बैस डोंगरात चालायचंय तुम्हाला तर आम्हाला तिनं झाले. ताराच्या आजी, डोंगरा ए, पावतरून इकडं फार ज्योतिबाचं तळ आहे ना तिथवर मी गित्र गेली हे तळ बैस. बघाय आता हो. गाडीवर जाते त्या रानात आणि मग डॉक्टर सांगते ते व्यायाम करायला येतेच नाही. आम्हाला आहे का व्यायाम मग तीच म्हणते तुम्हाला यायम नाही तरी बी कसं जमायचं. खोटे बोल नकोस. अजून आम्ही काम करतोय ते आता तेच नाही होयाचे होईना खोटे बोल नकोस. खोटं बोलतीये का म्हण खोटं बोललं नको खरं बोलतीये खरंच होय. खोटं नाही बोलत. रोज जायचं होय. मायला तर आम्ही का आता नाही उठते त्या का नाही तेव्हा आम्ही वाटला लागत होतो स्वयंपाक करून होय. शिंकुट आणि खारावरून आता म्हणते हिरीच्या तिकडे कामावर जाऊ बघ दे. जायचं तिघ जणी हा दिवस उगवायच्या आता भाकरी तिघाच्या बांधून ठेवायच्या डब तरी कुठलं र हा फडक्यात बांधायच्या भाकरी वाजेस्तोवर. तिघांच्या वायल्या होय. आणि पोट्यात भरायची ती न्यायची मस्त बाबा आहे काय करायचं आता सांगून त्याचा फायदा आहे मस्त कष्ट पण त्याचं काय मग पहिल्यांदा तुम्ही काय काय खायला म्हणजे पिकं कसली यायची पहिल्यांदा? पिकं तवाले कवय उडीद राळ मका राळ म्हणजे राळ राळं असायचं होतं ते पहिलं. काढून एवढं तांदूळ त्याला करायचं कवळी त्याचं. केवढं राळ्याचा भात आणि असेच असायचे ते. मग ते वर असं शेंचण्याचं राळं. नाही तेच राळं निघायचं राळ तर मला काय माहिती. पहिल्या राळं म्हणजे सजुऱ्या ह्याच्या- करायची ते राळ्याच्या तांदळाची वरीच्या तांदळागत तसलं वरीच्या तांदळागत होयाचं तांदूळ राळं. कांडून कांडायचं ती होय राळ नाही मला माहिती. दळायचं रोज आता कोण एवढं झुंक्याचं दळीना चटणी आम्ही कुठे देतो घरात चटणी आहे. लग्नाच्या चटण्या कुठल्या घरात नाही दोन दोन लोक कशा लग्नाची कसं चटणी कुठायचं आहे. कशावर कुठायचं? हा? खलबुत्यात वनावर. वन म्हणजे वन वन होती होती तर. बेटी आता नाही तर वन होती वन म्हणजे काय? पण जात म्हणजे हो का नाही याचं दगडाचे हो का असं. जात ना नाही मग? जात वेगळं अरे, आणि वन अशी आणि तोड त्याला हो का असते, असं त्याला त्याला हे. असा होल असतो होल होल असतो आणि असं चौकोनी चौकोनी आमच्या आणि वडारी यांच्यामध्ये होतं करायची. नानाच्या आणि आमच्यामध्ये ती दिसायला. मुजवलं आता आम्ही होय. हम्म सगळ्यांनी आणि आमच्यातच कुटायचं शेंगदाणं होणार फुटायचं आणि त्याला लसूण, चव खोबरं होती त्याला वनात आता फुटायचं. चव आहे बे.
खडबुद तरी होतं वय पहिलं मग नाही होणारच कुठायचं सार तो नाही आता त्याला पण चटणी मिसळायची होणार सगळं करायचं तुझं सगळ्यात मोठं पोरगं कोण हा? तुझं शंकरचा बाप शंकर बावड्याचं होय हो ती कसं काय वारलं ते बस झाला ऍक्सिडेंट झाला कुठं झाला कसं काय म्हणजे काय झालं पेट्रोल पंपापाशी काय झालं काय आता आपल्याला माहिती निघाला होता गाडीवर गाडीवर निघाला तर काय घालला तर काला का काय करून. जागच्या जागेवर होती. जागा खाला झालं होय? पण जागलं नव्हतं कुठं तर डोक्याला लागली होती रगात होती. मग बाबा हा काढून काय होतं फायदा झाला का ग का फायदा म्हणजे खायची ना नातोंड ही तसलं म्हणायचं नाही पुन्हा फायदा त्याला विचारल्याशिवाय कोण काय करत नव्हतं आईला तर जायचं सगळी भेट होती तिच्यात नाव काय त्यांचं त्याचं नाव राम. सुदाम होतं होय बाबाला नाही आलं ना नाही शिवप्पा बाबाला माहित आहे त्याच्या नाही. बाबाला कापतात का कोंबडी हा कोंबडी कोण कोण कापत आता आप्पा आप्पा आहे होतं, का होतं. आप्पा आहे का बघा लायचा कोंबडा कापायला आमची तर बाबा इतिहासासाठी मुंबईच ना आली मी आता 2 वर्ष कानागाडा केला पहिलं आपण तुमच्यात कोंबडी कापायची ते ना आम्ही कोंबडा कापित होतो आता कुणीच काय करीना म्हणून आता हे 2-3 वर्ष मीच कानागाडा केला म्हणलं आता हे नाही की कुणाला तर जुरजर करायचं होतं हम्म. ते आता यंदा म्हटलं बाबा ती आली ती 2 जण येत जसं महागात आहे देशनीच आता आपण मग आपल्या सगळ्यांनी कुठेतरी जमीन आहे ना जमिनीच नव्हती आज तुम्हाला बी नव्हती कुणालाच नव्हती बैरुचार्याला आहे. हा बहिरीच्या राहिला आहे ना आपल्या सगळ्यात एवढी होतो 15 गुंठ तुम्हाला 15 गुंठ अख्ख्या भावकीत तुम्हाला 5 गुंठ आम्हाला 5 गुंठ हा आणि तुमची असं तिथंच म्हटलं 5 गुंठ मग ती जमीन कोणी घेऊन ठेवली होती काय नाही टाकलेलं काही आजोबानीच आजोबाने आजोबानी तेवढी कुंमत केली आहे आणि ही घर जागा बाबा पाहुणी घरात आली ती नीट करायचं झालं नाही ती आजोबानीच घेऊन ठेवली तेवढी नाता पाटलाची नाता पटली कोण ते बिचारपणी नाही वसंतला नाही का नाही मारती आहे वसंत नाही आई, वसंत नानाची मारती नाही आई, मारतीची आहे हा त्याचा ती आजोबा आहे. ती ही जागा का नव मग जमीन बहिरीचा आरा घरी चाल. पहिली माणसं आणि लई ही बाबा कुणाची होती उभं चांगली. पुयाची का कुणाची तरी आहे. आता त्याच्यात जागा. नाही ही जागा म्हातारी आमची म्हणायची पुयाची आहे. का माहित आपलं तुम्ही तुमच्या सासवाला बघितलंय बी? कुणाच्या तुमच्या मी सासरा नाही बघितला सासू बघितला तू बघितलास का तुझा आम्ही सासरा नाही बघितलं कसा होता काय नाव त्यांचं भाऊ होते नारायण नारायण का तुमचा काय म्हणत होतो काका मारुती काका काय म्हणत होता हा गौरव अ, काका काय कशाला काय म्हणते ती कशाला काय म्हणते ती आज कशाला काय काय मागितलं तू पाहिला मी ऐका ऐकलं आणि म्हणून तो कशाला काय म्हणतो? तुम्हाला ते कळत नाही हो 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 म्हणायचं काय बरं काय म्हणत होतं ती सांग नाही आता नाही सांगत तुला तोंड आहे का नाही नाही का आता नाही मला कळायलाच पाहिजे कोंबडी कापायला अरे देवा आता तेव्हा एवढे लवकर आले होते आप्पा होतं घरात अजून असतील मला पाहिला आप्पा पाशी कोंबडी आहे, कोंबडा आप्पा काप. असतील कारण आमचा बी तेवढं कोंबडा काही आप्पा होतं. पडलं बहीण सोलता बघ बरं वरच्या वर काय बघू बिन सोलता बलवानी पावता बलवानी पडला. काढायचं कळतं का कळत तर नाही पण आता उघडतय तरी ही तपा हा चला खंडा खाना कुठं त्या घरात. जुन्या घरात जुन्या घरात नाही येऊ हातात न पडलं राहू दे